नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आपण 2024-25 या शैक्षणिक इयर मध्ये डिप्लोमा इन फार्मसीसाठी कर्नाटक या राज्यासाठी ऍडमिशन घेतलं होतं आणि आतापर्यंत आपल्याला एक्झामची डेट आलेली नव्हती. त्याची एक्झाम डेट अनाऊन्स झालेली आहे. त्याचं जे शेड्यूल आहे, फॉर्म कधी भरायचा, प्रॅक्टिकल कधी होतील, थेरी कधी होईल, जी काय प्रोसेस आहे ती पूर्ण प्रोसेस आपण या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहोत. हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि ज्या विद्यार्थ्यांनी या कर्नाटक राज्यामध्ये ऍडमिशन घेतलेलं आहे त्या तुमच्या 5 मित्रांना हा व्हिडिओ शेअर करा आणि युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, फेसबुक इंस्टा पेजला फॉलो करा. तर आपण जाऊया स्क्रीनवरती मित्रांनो. डिप्लोमा इन फार्मसी अॅन्युअल एक्झाम 2026 कम्प्लीट शेड्यूल गाईड. 2026 ची जी काय अॅन्युअल एक्झाम आहे आपली, त्याचं पूर्ण शेड्यूल, कॉम्प्रेसिव्ह गाईड फॉर डिप्लोमा इन फार्मसी पार्ट 1, पार्ट 2, स्टुडंट कव्हरिंग एक्झाम डेट, फीज, इम्पॉर्टंट डेडलाईन, इश्यूज बाय गव्हर्नमेंट ऑफ कर्नाटका बोर्ड ऑफ एक्झामिनिंग अथॉरिटी. कर्नाटका बोर्ड ऑफ एक्झामिनिंग अथॉरिटी हे कर्नाटकचं बोर्ड आहे आणि त्यांनी डिप्लोमा इन फार्मसी फर्स्ट इयर आणि सेकंड इयरची एक्झाम शेड्यूल डिक्लेअर केलेला आहे. त्यामध्ये तुम्हाला फीज, एक्झाम डेट्स आणि इम्पॉर्टंट काय डेडलाईन्स आहेत त्या आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. हा व्हिडिओ त्यासाठी शेवटपर्यंत पहा. तर क्रिटिकल टाइमलाइन्स ओव्हरव्ह्यू. द बोर्ड ऑफ एक्झामिनिंग अथॉरिटी रिलीज कम्प्लीट शेड्यूल for diploma in pharmacy annual examination January 2026. This presentation break down the essential date, fees, submission requirement to help organize avoid last minute stress. तर मित्रांनो, शेवटच्या क्षणापर्यंत तुम्ही या सगळ्या गोष्टी करत बसण्यापेक्षा आताच तुम्ही ऍक्शन घ्या. तुमची इम्पॉर्टंट डेट्स, फीज तुमची टायमिंग वरती भरा, एक्झाम फीज, आणि तुमचे काय सेक्शनलचे मार्क्स वगैरे असतील, सेक्शनलचे पेपर असतील, ते आताच तुम्ही सबमिट करा. तर याच्यामध्ये कॉलेजला काही गाईडलाईन्स आहेत कॉलेजच्या. त्यामध्ये फॉर्म सबमिशन पिरियड, द कम्प्लीट युअर एक्झाम रजिस्ट्रेशन ड्युरिंग द डिझाईन विंडोज, सेक्शनल मार्क सबमिशन, कॉलेज सबमिट इंटरनल असेसमेंट स्कोर बोर्ड टू दी बोर्ड, डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन या आपण व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. सोबतच आपण एक्झामिनेशन डेट जी आहे त्या थेरी एक्झामिनेशन डेट आणि प्रॅक्टिकल एक्झामिनेशन डेट सोबतच तुमचे हे फॉर्म भरण्याच्या ज्या डेट्स आहेत ते किती तारखेपासून किती तारखेपर्यंत आहे आणि याच्यामध्ये तुम्हाला सेक्शनलचे मार्क कधीपर्यंत बोर्डाला पाठवायचे आहेत, या सर्व गोष्टींची इम्पॉर्टंट अपडेट्स आपण या व्हिडिओमध्ये पाहतोय. एक्झाम फॉर्म सबमिशन विदाउट फाईन. द रेग्युलर सबमिशन विंडोज 10 जानेवारी 2026 ते 27 जानेवारी 2026 या कालावधीमध्ये आपल्याला फॉर्म भरायचा आहे. ड्युरिंग दिस पिरियड स्टुडंट कॅन बी सबमिट देअर एक्झामिनेशन फॉर्म विदाउट incurring any additional fees, fine charges. This is the ideal time to complete your registration. तुमचं रजिस्ट्रेशन कम्प्लीट करण्याचा हा एक आयडियल टाइम आहे, जो 20 जानेवारी ते 27 जानेवारी. त्याच्यानंतर तुम्हाला विद्यार्थ्यांना डोंट वेट अंटिल द लास्ट डेट, सबमिट युअर फॉर्म 27 जानेवारी 2026. नो पेनल्टीज ड्युरिंग द फीज पिरियड. या पिरियड मध्ये तुम्हाला कोणत्याही प्रकारची पेनल्टी लागणार नाही. स्टँडर्ड एक्झाम फीज अप्लाय करायची आहे. जी काय तुम्हाला तुमची गव्हर्नमेंटची एक्झाम फीज आहे तीच तुम्हाला त्या ठिकाणी भरायची आहे. तुमच्या कॉलेजमध्ये हा तुमचा फॉर्म भरायचा आहे आणि तुम्हाला त्याची रिसिप्ट जी आहे ती सेफली तुम्हाला अपलोड करायची आहे. तर हा फॉर्म जर तुम्ही टायमिंग वरती नाही भरला तर लास्ट डेट सबमिशन, तर त्याच्यानंतर तुम्हाला फाईन लागणार आहे. ते कोणत्या तारखेपासून कोणत्या तारखेपर्यंत आहे. लास्ट डेट रजिस्ट्रेशन पिरियड January 28 ते 29, 2026. स्टुडंट हू मिस रेग्युलर डेडलाईन कॅन स्टील रजिस्टर ड्युरिंग द 2 days बट मस्ट पे द ऍडिशनल फॉर्म अलाइंग विथ स्टँडर्ड एक्झाम फीज. म्हणजे तुम्हाला जी काही स्टँडर्ड फी आहे त्याच्यापेक्षा ऍडिशनल फी तुम्हाला जी आहे ती भरून त्या 28 ते 29 जानेवारी या कालावधीमध्ये तुम्हाला भरायचं आहे. तर ऍडिशनल फाईन अप्लिकेबल. लास्ट डेट
Last fees charges will be added your total payment. The exact fine amount will be communicated by your college administration. तर ह्याच्यासाठी इम्पॉर्टंट रिमाइंडर काय आहे की आफ्टर 29 जानेवारी 2026 त्याच्यानंतर तुम्हाला कोणत्याही प्रकारचा फॉर्म भरता येणार नाही किंवा फीस पेमेंट गव्हर्नमेंट तुमच्याकडून ऍक्सेप्ट करणार नाही. कोणतेही कॉलेज तुमचा फॉर्म ऍक्सेप्ट करणार नाही, बोर्डही तुम्हाला ऍक्सेप्ट करणार नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांनी या सर्व गोष्टीची काळजी घेणं गरजेचं आहे. तर त्याच्यानंतर आपण जे बघतोय तर सेक्शनल मार्क जे आहेत ते कॉलेजनी बोर्डला पाठवायचे असतात. त्याचं जे काय शेड्यूल आहे ते शेड्यूल काय आहे ते आपण या स्लाइड मधून पाहतोय. कॉलेज मस्ट सबमिट इंटरनल असेसमेंट मार्क थ्रू 2 स्टेप प्रोसेस इन्व्हॉल्विंग बोथ ऑनलाईन अँड फिजिकल डॉक्युमेंटेशन. जे काय तुमचे सेक्शनलचे मार्क असतील ते कॉलेजला 2 स्टेप मध्ये द्यायचे आहेत. एक ऑनलाईन आणि त्यांचे फिजिकली डॉक्युमेंटेशन करायचं आहे. ऑनलाईन सबमिशन 29 जानेवारी ते 2 फेब्रुवारी 2026. कॉलेज अपलोड सेक्शनल मार्क डिजिटली थ्रू ऑफिशियली पोर्टल. जे बीएड फार्मसीचं पोर्टल आहे त्यावरती कॉलेजला 29 जानेवारी ते 2 फेब्रुवारी या कालावधीमध्ये डॉक्युमेंट जे काही सेक्शनलची मार्क्स आहेत ते अपलोड करायचे आहेत. आणि त्याच्या ज्या हार्ड कॉपी आहेत त्या हार्ड कॉपी 3 फेब्रुवारी 2026 ला ते बोर्ड ऑफ एक्झामिनिंग अथॉरिटी बोर्ड ऑफिस व्हेरिफिकेशन या ठिकाणी सबमिट करायचे आहेत. तर अशा पद्धतीनं सेक्शनलचं जे शेड्यूल आहे ते सेक्शनलचं शेड्यूल कॉलेजला बोर्डला सबमिट करायचं आहे. त्याच्यानंतर डॉक्युमेंट जे व्हेरिफिकेशन आहे ते प्रत्येक कॉलेज वाईज वेगवेगळं असतं. जे विद्यार्थ्यांचे फॉर्म भरलेले आहेत त्याच्यामध्ये वेगवेगळ्या सिरीज आहेत. त्याचे जे प्रोसेस आहे ती प्रोसेस 4 फेब्रुवारी ते 7 फेब्रुवारी या वेळेमध्ये कॉलेज विल सबमिट हार्ड कॉपीज ऑफ स्टुडंट एक्झाम डिटेल्स अँड फीस पेमेंट टू दी बोर्ड. सबमिशन ऑफ ऑर्गनायझेशन कॉलेज सिरीज नंबर टू इन्शुअर सिस्टमॅटिक प्रोसेसिंग. तर या प्रोसेसिंग मध्ये ज्या काही कॉलेजच्या सिरीज आहेत त्या सिरीज नुसार या कॉलेजला बोर्डला त्यांचे विद्यार्थ्यांचे एक्झाम फॉर्म्स आणि फीस पेमेंटचं जे हार्ड कॉपीज आहेत त्या त्या ठिकाणी सबमिट करायचे आहेत. तर त्यामध्ये सिरीज आहे 700 ते 900 ची जी सिरीज आहे ते 4 फेब्रुवारी 2026 ला कॉलेज इन द सिरीज मस्ट सबमिट ऑल डिटेल्स अँड ऍडमिशन तिकीट व्हेरिफिकेशन डॉक्युमेंट. तर जे 700 ते 900 ही सिरीज आहे ती सिरीज 4 फेब्रुवारीला बोर्डमध्ये त्यांना जमा करायचं आहे. सिरीज 800 फेब्रुवारी 5 फेब्रुवारी 2026 ला डेडिकेटेड डेज 800 सिरीज टू बी कम्प्लीट देअर डॉक्युमेंटेशन प्रोसेस. याच डेटला 800 सिरीजचे जे कॉलेजेस आहेत त्यांनी त्या डेडिकेटेडली त्या ठिकाणी त्यांना डॉक्युमेंट प्रोसेस कम्प्लीट करायचा आहे. 600 सिरीजला 6 फेब्रुवारी 2026 ला कॉलेज सबमिट कॉम्प्रेसिव्ह स्टुडंट रेकॉर्ड अँड फीज रिसिप्ट. ज्या काही रेकॉर्ड्स आहेत स्टुडंटचे आणि फीज रिसिट आहे ती पूर्णपणे जी फॉर्म भरलेला आहे ते त्या ठिकाणी त्या विद्यार्थ्यांचं त्या ठिकाणी कॉलेजला सबमिट करायचं आहे. त्यानंतर सिरीज नंबर 500 द फेब्रुवारी 7 फेब्रुवारी 2026 फायनल डेज ऑफ सिरीज 500 सिरीज कम्प्लीट व्हेरिफिकेशन प्रोसेस. तर त्या ठिकाणी त्यांना प्रोसेस व्हेरीफाय करायची आहे. आता सगळ्यात इम्पॉर्टंट जी गोष्ट आहे ते प्रॅक्टिकल आणि थिअरी एक्झामिनेशन शेड्यूल. सगळ्यात सगळ्यात इम्पॉर्टंट हा टॉपिक आहे जो विद्यार्थ्यांना आतापर्यंत उत्सुकता होती की कधी डेट जाहीर होणार, आमची कधी एक्झाम होणार, कधी त्याचं शेड्यूल येणार. ते शेड्यूल फायनली आलेलं आहे. तर त्याच्यामध्ये 11 फेब्रुवारी थिअरी एक्झाम जे आहे ते 11 फेब्रुवारी पासून सुरू होऊ शकते. हे टेनिटेटिव्ह शेड्यूल आहे. रिटर्न एक्झामिनेशन कव्हरिंग द थिओरिटिकली सब्जेक्ट बोथ पार्ट 1 आणि पार्ट 2 एक्झॅक्ट टाइम टेबल विथ सब्जेक्ट वाईज डेट विल बी अनाउन्स सेपरेटली. तर त्याच्या ज्या डेट्स आहेत सेपरेटली अलाउन्स त्याचं वेगळं नोटिफिकेशन येणार आहे. तेही नोटिफिकेशन आल्यानंतर ते आपण या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून प्रॉपर विश्लेषण करणार आहे की कोणत्या तारखेला कोणता पेपर असेल, फर्स्ट इयरचा पेपर कधी असेल, सेकंड इयरचा पेपर कधी असेल. तर त्या सर्व गोष्टी आपण या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्या चॅनलच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहे. त्यासाठी आमचा हा
युट्यूब चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा आणि आपल्या 5 मित्रांपर्यंत पोहोचवा, जेणेकरून तुम्हाला कर्नाटकचे जे पण फार्मसी संदर्भात नोटिफिकेशन असतील सर्व तुम्हाला या व्हॉट्सअप युट्यूब चॅनलवरती मिळणार आहेत. त्याच्यानंतर इम्पॉर्टंट आहे की प्रॅक्टिकल तुमचं कधी होणार, तर प्रॅक्टिकलची जी डेट आहे ते 25 फेब्रुवारी 2026 पासून होणार आहे. तर त्यामध्ये लॅबोरेटरी बेस्ड प्रॅक्टिकल असाइनमेंट टेस्टिंग, हँड ऑन प्रॅक्टिकल स्किल्स अँड टेक्निक्स, व्हेन्यू, बॅच टायमिंग कम्युनिकेटेड थ्रू द युअर कॉलेज. जर जे काय कॉलेजला जे तुमचं कॉलेज असेल किंवा तुमचं सेंटर असेल त्याला तुम्हाला बोर्ड ऑफ एक्झामिनिंग अथॉरिटी ते 25 फेब्रुवारी नंतर तुम्हाला टाइम टेबल जे असेल ते तुमच्या सब्जेक्ट वाईज तुम्हाला त्या ठिकाणी पाठवलं जाईल. त्यानुसार तुम्हाला त्या ठिकाणी होईल. These dates are tentative and subject to confirmation by the board. जे ह्या डेट जे आहेत त्या पूर्णपणे टेनिटेटिव्ह आहेत, पण त्याच्या अकॉर्डिंग जे पण फॉर्म भरणे प्रोसेस असेल किंवा सेक्शनलचे मार्क पाठवायचे प्रोसेस असतील त्या कॉलेज आणि विद्यार्थ्यांनी कंप्लीट करणं गरजेचं आहे. स्टे इन टच विथ युअर कॉलेज अँड एनी अपडेट ऑर चेंजेस टू दी शेड्यूल. तुम्ही तुमच्या कॉलेज सोबत टच मध्ये राहायचं आहे किंवा आमच्या या चॅनल सोबत टच मध्ये राहा. तुम्हाला नवीन लेटेस्ट अपडेट या चॅनल वरती किंवा तुमच्या कॉलेजमध्ये मिळणार आहेत. तर करिक्युलम वॉर्निंग अँड गाईडलाइन्स, नो लास्ट सबमिशन एक्सेप्टेशन आफ्टर फायनल डेडलाईन जानेवारी 2029. Board will not accept any forms, fees payment under any circumstance. There are no exception to the rule. या 29 जानेवारी नंतर या डेडलाईन नंतर बोर्ड तुमचं कोणतंही एक्झाम फॉर्म्स किंवा पेमेंट घेणार नाही, ह्याची काळजी विद्यार्थ्यांनी घ्यायला पाहिजे. आणि पेमेंट थ्रू कॉलेज ओनली. ऑल एक्झामिनेशन फीज पेड थ्रू युअर कॉलेज ऍडमिनिस्ट्रेशन. डायरेक्ट पेमेंट टू दी बोर्ड ऑफिस आर स्ट्रिक्टली प्रोहिबिटेड और विल नॉट बी एक्सेप्टेड. तुम्ही तुमची एक्झाम फीज किंवा एक्झामचा फॉर्म जो आहे तो तुम्ही तुमच्या कॉलेजमध्येच सबमिट करायचा आहे. बोर्ड तुमचा फॉर्म किंवा पेमेंट स्ट्रिक्टली घेणार नाही, त्या ठिकाणी तुम्हाला एंट्री नाही. हे विद्यार्थ्यांनी प्रत्येकाने काळजी घेणं गरजेचं आहे. क्विक रेफरन्स चेकलिस्ट. यूज द चेकलिस्ट, इन्शुअर कंप्लीट नेसेसरी स्टेप ऑफ डी फार्मसी अॅन्युअल एक्झामिनेशन रजिस्ट्रेशन. ही पूर्ण चेकलिस्ट आहे, ती तुम्ही फॉलो करा. नेसेसरी आहे स्टेप बाय स्टेप फॉलो करणं. त्यामध्ये सबमिट एक्झाम फॉर्म बिटवीन 20 ते 27 जानेवारी टू अवॉइड फाईन. 20 ते 27 जानेवारीच्या मध्येच तुम्हाला तुमचा एक्झाम फॉर्म भरायचा आहे. पे ऑल फीज थ्रू युअर कॉलेज ऍडमिनिस्ट्रेशन ओनली. तुमची जी फी आहे ते तुमच्या कॉलेजलाच तुमच्या ऍडमिनिस्ट्रेशनलाच भरायची आहे. कॉलेज कलेक्ट व्हेरीफाय युअर फीज पेमेंट रिसिप्ट इमिजिएटली. आणि तुम्ही तुमचं जी काय कलेक्ट करायचे आहे व्हेरीफाय युअर पेमेंट रिसिप्ट, तुम्ही जी काय कॉलेजनं पेमेंट भरलेलं आहे त्याची रिसिप्ट तुम्ही कलेक्ट करायची आहे, व्हेरीफाय करायची आहे. कन्फर्म युअर सेक्शनल मार्क यू हॅव बीन सबमिटेड बाय कॉलेज. तुम्ही तुमचे मार्क कॉलेजनं सबमिट केलेत का नाही त्याची तुम्ही खात्री करून घ्यायची आहे. या गोष्टी करणं तुम्हाला गरजेचं आहे. चेक विथ कॉलेज फॉर ऍडमिशन तिकीट आणि एक्झाम सेंटर डिटेल्स. तुम्ही कॉलेजमधून तुमचं हॉल तिकीट आणि एक्झाम सेंटर्सच्या डिटेल्स तुम्ही चेक करायचे आहेत. नोट थिअरी एक्झाम 11 फेब्रुवारी 2026 टेनिटेटिव्ह आहे. हे एक्झामची डेट जी आहे ती टेनिटेटिव्ह आहे. नोट प्रॅक्टिकल एक्झाम डेट जी आहे ती तुम्ही नोट करून ठेवायचे 25 फेब्रुवारी 2026. तेही तुम्हाला टेनिटेटिव्ह दिलेले आहे. स्टे कनेक्ट विथ कॉलेज एनी शेड्यूल अपडेट. तुम्हाला तुमच्या कॉलेज सोबत अपडेट राहायचं आहे. शिवाय आमच्या चॅनल सोबतही तुम्ही अपडेट राहा, तुम्हालाही त्या ठिकाणी लेटेस्ट अपडेट मिळेल. तर बेस्ट विशेस फॉर युअर सक्सेस. धन्यवाद. बेस्ट विशेस फॉर युअर सक्सेस. यू नाव हॅव टू इसेन्शियल एक्झामिनेशन इन्फॉर्मेशन अबाउट डी फार्मसी अॅन्युअल एक्झामिनेशन 2026 शेड्यूल प्लॅनिंग अहेड अँड मीटिंग डेडलाईन्स will ensure smooth examination experience. Remember, success comes for preparation and timely action. Submit your form early, stay organized, and focus on your studies. Your dedication today will shape your pharmaceutical career tomorrow. Thus, share your information with your fellow D pharmacy student. Help everyone stay informed. All the best.
एक्झामिनेशन एक्झामिनेशन्स. तर मित्रांनो हे होतं आपलं कर्नाटक स्टेट साठीच इम्पॉर्टंट डेट्स, फॉर्म फिलिंग, एक्झामचं पॅटर्न. तर या सर्व संदर्भात सेक्शनलचे इम्पॉर्टंट डेट्स या सर्व माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून दिलेल्या आहे. आय होप हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच कमेंट करा, तुमच्या मित्रांना शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. फेसबुक इंस्टा पेजला फॉलो करा आणि तुम्हाला आमचा लेटेस्ट अपडेट हवे असतील तर आमच्या ग्रुप जॉईन करा. ग्रुपची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये दिली जाईल. आणि तुम्हाला कर्नाटक राज्यामधील इम्पॉर्टंट क्वेश्चन्स, एक्झामचे एक्झाम पॅटर्न, एक्झाम बद्दल बऱ्याच काही गोष्टी हव्या असतील तर तुम्ही आमच्या ग्रुप जॉईन करा. त्या ठिकाणी तुम्हाला अपडेट केल्या जातील. आणि मित्रांनो, कर्नाटक राज्यामध्ये ऍडमिशन पासून ते रजिस्ट्रेशन पासून ते महाराष्ट्र स्टेट फार्मसी काउन्सिलच्या रजिस्ट्रेशन पर्यंत तुम्हाला पूर्ण मदत हवी असेल तर आम्ही स्टेप बाय स्टेप आमच्या माध्यमातून तुम्हाला देऊ शकतो. आतापर्यंत मी हजारो विद्यार्थ्यांना कर्नाटक राज्यातून मी फार्मासिस्ट बनवलेला आहे. तुम्हालाही या संदर्भात काही हेल्प हवी असेल तर नक्कीच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, फेसबुक इंस्टा पेजला फॉलो करा आणि कनेक्ट माझ्यासोबत राहा. तुम्हाला नक्कीच मार्गदर्शन केलं जाईल. सोबतच आम्ही तुम्हाला मेडिकल व्यवसायामध्ये कशा पद्धतीनं तो व्यवसाय पुढे घेऊन जायचं, मोठा करायचा, याही संदर्भात मार्गदर्शन केलं जाईल. मी स्वतः फार्मासिस्ट आहे, 2008चा पास आउट आहे. त्यामुळे या संदर्भात गेली 15 वर्ष पूर्ण मला अनुभव आहे आणि त्या अनुभव तुम्हाला या माध्यमातून 100% आपण दिला जाईल. त्यासाठी आमचा युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भारत.